बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईतून। नवी मुंबईतल्या रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळाली। मराठी नहीं बोलूंगा पैसा भी कमाऊंगा मुजोर रिक्षा चालकाचे थेट परिवहन मंत्र्यांनाच आव्हान देण्यात आलं। मराठी नहीं बोलूंगा या मुद्द्यावरती ठाम राहिल्याची मुजोरी आता पाहायला मिळते। मराठी नहीं बोलूंगा पैसा भी कमाऊंगा मुजोर रिक्षा चालकाने थेट आता परिवहन मंत्र्यांना चॅलेंज दिलं। मुझे भी लोकतंत्र की पार्टी ने मुझे जिम्मेदारी दिया है। मैं भी नवी मुंबई का जिला अध्यक्ष हूं उत्तर भारतीय विकास सेना पार्टी का। अगर आप गुलामी कराएंगे तो गुलामी पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा। और मराठी भाइयों की मैं इज्जत भी करता हूं, सम्मान भी करता हूं और हमारे बहुत सारे दोस्त भी हैं मराठी। लेकिन आप लोगों की ये जो शहनशाही चल रही है, इस शहनशाही पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा। नहीं तो बैठो मराठी में बात करो, मैं मराठी में बात करता हूं। लेकिन तुम्हारी लोगों की गुंडागिरी भाईगिरी से संजय दुबे कभी मराठी बोलने वाला नहीं है। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडलेत। आकांक्षा, आपण पाहतोय मागच्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाते, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत आणि आता मात्र नवी मुंबईमधल्या एका रिक्षा चालकाची मुजोरी समोर आली आहे। काय सविस्तर माहिती आहे, कारण त्या प्रकारचा व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। खरं तर कारण आपण पाहिलं असेल का 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकण्याचं जे परिवहन मंत्र्यांनी आव्हान केलं होतं, मात्र आता जे मराठी न शिकण्याचं कुठेतरी एक व्हिडिओ हा समोर आला आहे आणि रिक्षा चालकांची मुजरी समोर आलेली आहे। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी एक व्हिडिओ केलेला आहे आणि तो सोशल मीडियावर टाकलेला आहे। त्यामध्ये म्हटलंय की मराठी नहीं बोलूंगा पैसा भी कमाऊंगा असं ही मुजोरी केल्याचं पाहायला मिळतंय। हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला असून कुठेतरी एक नाराजीही व्यक्त केली जात आहे। पाहायला गेलं तर आता या अशा रिक्षा चालकांवर, मुजोर रिक्षा चालकांवर परिवहन मंत्री काय कारवाई करतात याकडे लक्ष असणारच आहे। मात्र एकीकडे सर्व जे काही नॉन महाराष्ट्रीयन रिक्षा चालक आहेत ते मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यामध्ये काही मुजोर रिक्षा चालक देखील आहेत की जे खुलेआम मराठी शिकण्यास नकार देतात आणि दादागिरीची भाषा या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे यांच्यावर काय कारवाई होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। नक्कीच आकांक्षा, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर नवी मुंबईतल्या रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळत आहे। त्या प्रकारचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालाय। मराठी नहीं बोलूंगा पैसा भी कमाऊंगा अशी दादागिरी आता करतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय। मुजोर रिक्षा चालकाने थेट आता परिवहन मंत्र्यांना चॅलेंज दिलंय। मराठी भाषिक मुद्द्यावरून या आधीच अनेक वेळा वाद झालेत, आरोप प्रत्यारोप झालेत। मराठी अमराठी वाद हे मुंबईला काही नवीन नाही, या प्रकारच्या अनेक वेळा घडामोडी घडलेल्या आहेत। उत्तर भारतीय लोकांची संघटना वेळोवेळी या संदर्भात आक्रमक सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। आता नवी मुंबईतल्या रिक्षा चालकाची मुजोरी आणि त्या प्रकारचा व्हिडिओ समोर आला। परत एकदा आपण पाहूयात या मुजोर चालकाची नेमकी प्रतिक्रिया। मुझे भी लोकतंत्र की पार्टी ने मुझे जिम्मेदारी दिया है। मैं भी नवी मुंबई का जिला अध्यक्ष हूं उत्तर भारतीय विकास सेना पार्टी का। अगर आप गुलामी कराएंगे तो गुलामी पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा। और मराठी भाइयों की मैं इज्जत भी करता हूं, सम्मान भी करता हूं और हमारे बहुत सारे दोस्त भी हैं मराठी। लेकिन आप लोगों की ये जो शहनशाही चल रही है, इस शहनशाही पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा। नहीं तो बैठो मराठी में बात करो, मैं मराठी में बात करता हूं। लेकिन तुम्हारी लोगों की गुंडागिरी भाईगिरी से संजय दुबे कभी मराठी बोलने वाला नहीं है। तर नवी मुंबईमधल्या रिक्षा चालकाची मुजोरी त्या प्रकारचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। व्यावहारिकदृष्ट्या महाराष्ट्रात मराठी येणं आवश्यक आहे आणि व्यावहारिकदृष्ट्या त्यामध्ये अधिक सोयीस्कर राहतं। या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची पावलं विशेषतः परिवहन खात्याच्या माध्यमातून उचलली गेली। रिक्षा चालकांना मराठी शिकणे अनिवार्य करण्यात आलं, त्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं गेलं। व्यावहारिकदृष्ट्या जितकी आवश्यक आहे तितकी मराठी शिकणं हे रिक्षा चालकांसाठी असेल, टॅक्सी चालकांसाठी बंधनकारक करण्यात आलं। त्या संदर्भात प्रक्रिया सुद्धा सुरू आहे। मात्र आता नवी मुंबईतल्या या रिक्षा चालकाची मुजोरी आता समोर आली आहे। मुजोर रिक्षा चालकाने थेट परिवहन मंत्र्यांना आव्हान दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।